नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल विद्यार्थी मित्रांनो। रेल्वेतर्फे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। रेल्वेमध्ये ग्रुप डी ची भरती आलेली आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। यांचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा जारी झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। शिक्षण इथे 10वी पास मागितलेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला संपूर्ण जानकारी देणार आहे। सिलेबस काय आहे, सॅलरी किती राहील, जॉब प्रोफाईल काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि कोणते कोणते पोस्ट इथे असतात, हे सगळे इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी प्रॉपर रेल्वेची तयारी करत आहेत ते विद्यार्थी आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा, मधातून सोडून जाऊ नका। नंतर तुम्हाला जर कोणत्या क्वेरीज असतील तर ते समजतील नाही, म्हणून हा व्हिडिओ आखरीपर्यंत बघा। जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा, कारण नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन दिली जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया। जे विद्यार्थी रेल्वेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट बुक आहे, पिनॅकलचे सेकंड एडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो। रेल्वे मॅथ्स रिझनिंग, तुम्ही हे बुक परचेस करून तुम्ही तुमची तयारी करू शकता। यामध्ये TCSचे रेल्वेचे मॅथ्सचे क्वेश्चन 6200 प्लस लेटेस्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। रिझनिंगचे तसे 6300 प्लस TCSचे क्वेश्चन आहे आणि सामान्य अध्ययनचे 7100 प्लस TCSचे क्वेश्चन आहे। रेल्वेची कोणतेही एक्झाम तुम्ही ह्या बुकद्वारे करू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की कोणते कोणते पोस्ट आहे। यामध्ये बघू शकता तुम्ही पोस्ट नेम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। ट्रॅकमॅन, गँगमॅन, कॅबिनमॅन, इथे मी तुम्हाला एक एक पोस्ट सांगतोय। ट्रॅकमॅन विद्यार्थी मित्रांनो, जे ट्रॅकवर असतात त्याला ट्रॅकमॅन म्हणतात आणि गँगमॅन जे गँगमध्ये जे असतात, हे तुम्ही समजू शकता की जे आहे ते गव्हर्नमेंटचे लेबर असतात विद्यार्थी मित्रांनो। आणि जास्तीत जास्त ट्रॅकमॅन आणि गँगमॅनचे लोक सोडून जातात, पण विद्यार्थी मित्रांनो जे इच्छुक असतात ते जरूर हे काम करतात। आणि कॅबिनमॅन एक चांगली जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो। हेल्पर, प्यून, त्यानंतर असिस्टंट पॉइंटमॅनचं काम काय असते, लाल झंडी आणि हिरवी झंडी ते हलवतात, त्यांचं ते काम असते विद्यार्थी मित्रांनो। हे पोस्टसुद्धा चांगली आहे। त्यानंतर हॉस्पिटल अटेंडंटची सुद्धा चांगली आहे। त्यानंतर असिस्टंट TL अँड AC हे सुद्धा चांगली आहे। आणि असिस्टंट डिपोट स्टोअर, जे रेल्वेमध्ये जे डिपोट स्टोअर असतात त्यामध्ये ही वॅकन्सीसुद्धा चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर आपण बघूया की अप्लाय करण्याची डेट विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्याची राहील। यामध्ये त्यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, मी तुम्हाला जे जाहिरात आहे ते समोर दाखवतो विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे क्वालिफिकेशन 10वी पास मागितली आहे। तुमची वयोमर्यादा जी एज आहे 18 ते 33 वर्षे पाहिजे आणि एज रिलॅक्सेशन OBCला 3 वर्षे, SC STला 5 वर्षे लागेल। त्यानंतर आपण बघूया सिलेक्शन प्रोसिजर कसे राहील। तुम्ही बघू शकता, सर्वात पहिले रिटर्न, त्यानंतर फिजिकल, त्यानंतर DV, त्यानंतर मेडिकल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवतोय। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेतर्फे ही नोटीस झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये सब्जेक्ट लिहिला आहे फिलिंग अप ऑफ ग्रुप C पोस्ट अँड झोनल रेल्वे थ्रू RRB। आणि जे झोनल रेल्वे जे आहे मित्रांनो ते डिसाईड केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो। इथे ग्रुप Dला आपण लेवल 1 ची पोस्ट असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये जे नोडल झोन जे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे ते RRB भोपालला आणि नोडल झोन बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये आता वॅकन्सी कधी येणार आहे, वॅकन्सी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता लेवल 1 ची पोस्ट यामध्ये दिलेली आहे। 30/9/2025 पर्यंत त्यांना पूर्ण तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो। जी वॅकन्सी येणार आहे ते सप्टेंबर 2024 पर्यंत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि फायनल अप्रुव्हल ऑगस्ट 2024ला असणार आहे। यामध्ये यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। राजीव गांधी जे आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी पूर्ण दिलेलं आहे की तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये एक्झाम फॉर्म भरण्याची तारीख येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही आतापासून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच आहे की तुम्ही आतापासून तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची बाकीची प्रोसेस आपण बघूया। यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सिलेबस यामध्ये काय राहील, 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी राहील आणि निगेटिव्ह मार्किंग 1/3 राहील। आणि टाईम ड्युरेशन यामध्ये तुम्हाला 90 मिनिट राहील विद्यार्थी मित्रांनो। सायन्ससाठी 25 क्वेश्चन 25 मार्क्सचे, GK साठी 20 क्वेश्चन 20 मार्क्सचे, तसेच मॅथ्ससाठी 25 क्वेश्चन 25 मार्क्सचे
आणि रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क्सचे, असे मिळून 100 क्वेश्चन 100 मार्क्सला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आत्तापासून तयारीला लागा, कारण सायन्स हा चांगला विचारला जातो. आता तुम्ही जसं एक्झाम बघत आहात, सायन्सचा वेटेज चांगला ठेवला आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही सगळ्या सब्जेक्टकडे इक्वली फोकस द्या, कारण ह्यावेळेस तुम्हाला एक जागा पक्की करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्यावेळेस वॅकन्सी जी येणार आहे ते 20,000 प्लस वॅकन्सी इथे राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मागचे जी आली होती त्यामध्ये 1,00,000पेक्षा जास्त वॅकन्सी होते, पण यांनी आता जे नवीन GR काढला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की रेल्वे प्रत्येक वर्षी वॅकन्सी काढणार आहे. त्यासाठी ह्या वर्षी 20,000 प्लस वॅकन्सी असू शकते विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो फिजिकल यामध्ये मेलसाठी आणि फिमेलसाठी वेगवेगळा होतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघू शकता मेल जे पुरुष आहेत त्यांना 35 किलो वेट उचलावं लागते, 100 मीटर चालावं लागते विद्यार्थी मित्रांनो 2 मिनिटामध्ये. तसेच फिमेलसाठी 20 kg वेट कॅरी करावं लागते, 100 मीटर त्यांना पण 2 मिनिटात चालावं लागते. त्यानंतर रनिंग 1 किलोमीटर मुलांसाठी 4 मिनिट 15 सेकंडमध्ये 1 किलोमीटर कंप्लीट करायचं आहे, आणि रनिंग मुलींसाठी 1 किलोमीटर 5 मिनिट 40 सेकंडमध्ये कंप्लीट करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पूर्ण प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिले तुमचा पेपर राहील, त्यानंतर फिजिकल राहील, त्यानंतर DV आणि त्यानंतर मेडिकल. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण जानकारी दिलेली आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सगळं कमेंटचं तुम्हाला उत्तर देईन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा. तुमच्या लाईक करणे आणि तुमच्या सबस्क्राईब करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.